कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? अथांग समुद्रकिनारा, नारळी पोफळीच्या बागा आणि सुंदर टुमदार गावं. पण या सुंदरतेच्या मागे काही गूढ, काही भीतीदायक कथाही दडलेल्या आहेत. आज आपण अशाच एका कथेच्या खोलात जाणार आहोत. ही गोष्ट आहे एका शापित विहिरीची, एका न मोडणाऱ्या नियमाची आणि एका अशा भेटीची जी ऐकून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. तर या कथेच्या केंद्रस्थानी आहे जखीण. आता हे नाव तुम्ही कदाचित ऐकलं असेल. कोकणातल्या लोककथांमध्ये जखीण हे एक असं पात्र आहे ज्याचं नाव घेतानाही लोक घाबरतात. असं म्हणतात की ही एक अशा स्त्रीचा आत्मा आहे जिच्या इच्छा या जगात अपूर्ण राहिल्या आहेत. यामागे एक विशिष्ट कल्पना आहे. म्हणजे बघा, एखादी स्त्री जर बाळंतपणात मरण पावली किंवा तिची एखादी तीव्र इच्छा अपूर्ण राहिली तर तिचा आत्मा भटकतो आणि ती जखीण बनते. आणि तिची सगळ्यात मोठी ओढ असते दागिन्यांची आणि लहान मुलांची, आणि म्हणूनच ती खूप धोकादायक मानली जाते. आता ही सगळी झाली पार्श्वभूमी. पण आपली खरी गोष्ट घडते कुठे? तर ती घडते सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एका गावात. त्या गावाच्या एका टोकाला एक जुनी दगडाची विहीर आहे, जिला लोक शापित विहीर म्हणतात. आता त्या संपूर्ण गावासाठी एकच अगदी साधा पण खूप महत्त्वाचा नियम होता. नियम असा की दिवसाचे 12 आणि रात्रीचे 12 या 2 वेळांमध्ये त्या विहिरीच्या वाटेला जायचं नाही, काहीही झालं तरी नाही. हा नियम म्हणजे त्यांच्या जगण्याचा एक भागच बनून गेला होता. पण प्रत्येक गोष्टीत कुणीतरी असं असतंच, नाही का, जे या सगळ्या नियमांना, श्रद्धांना आव्हान देतं. तर आपल्या गोष्टीत आहे माधवी. नुकतंच लग्न होऊन त्या गावात आलेली एक नवीन सून, शहरात वाढलेली, त्यामुळे तिच्यासाठी हे सगळं थोडं विचित्र होतं. माधवीला जेव्हा या विहिरीबद्दल आणि त्या नियमाबद्दल कळलं तेव्हा तिने ते हसणेवारी नेलं. तिच्या मते हे सगळं काय होतं तर निव्वळ गावरान अंधश्रद्धा. पण तिला हे माहीत नव्हतं की तिचा हाच विचार तिला एका भयानक अनुभवाकडे घेऊन जाणार होता. आणि मग तो दिवस आला. कडक उन्हाळ्याची दुपार होती. सूर्य अगदी डोक्यावर आलेला आणि घरातल्या सगळेजण जेवण करून शांत झोपले होते. माधवीला तहान लागली, पण घरातल्या माठात पाण्याचा एक थेंबही नव्हता. आता एवढ्याशा कामासाठी कोणाला उठवायचं? म्हणून मग तिने विचार केला, चला पटकन जाऊन पाणी भरून आणूया. आणि ती एकटीच निघाली त्याच विहिरीकडे. आणि वेळ काय होती? बरोबर दुपारचे 12. ती विहिरीपाशी पोहोचली आणि पाहते तर काय, एक बाई विहिरीच्या काठावर बसलेली होती. गडद रंगाची नऊवारी साडी, हातभर हिरव्या बांगड्या, आणि ती शांतपणे आपले लांबसडक केस विंचरत होती. माधवीला थोडं आश्चर्य वाटलं, पण ती पुढे चालू लागली. माधवीला पाहताच ती बाई वळली आणि एकदम गोड आवाजात म्हणाली, हे ग पोरी, बघ माझे दागिने किती छान आहेत ना. तिचा आवाज इतका मोहक होता की माधवी क्षणभर तिथेच थांबली. आतापर्यंत जे सगळं साधं आणि सुंदर वाटत होतं ते आता हळूहळू एका भयानक वास्तवात बदलणार होतं. माधवी जसजशी त्या स्त्रीकडे निरखून पाहू लागली तसतसं तिला काहीतरी विचित्र, काहीतरी चुकीचं आहे हे जाणवायला लागलं. त्या बाईचं रूप जरी सुंदर असलं तरी तिचे डोळे ते एकदम स्थिर होते, लालसर होते. तिची नखं ती माणसांसारखी नव्हती, अस्वाभाविकपणे लांब होती. आणि सगळ्यात भीतीदायक गोष्ट म्हणजे तिच्या हातावरचे केस ते उलटे वाळत होते. माधवीच्या काळजाचा ठोका चुकला. तिला कळून चुकलं होतं की ही कुणी सामान्य स्त्री नाहीये. आणि मग त्या बाईने जे म्हटलं त्याने माधवीच्या पायाखालची जमीनच सरकली. ती हसून म्हणाली, अगं कुठे चाललीस? थांब ना, तुझ्या बाळाला खेळवायला मी येते. माधवी, जी त्यावेळी गरोदर होती, तिच्यासाठी हे शब्द म्हणजे थेट धमकी होती. आता मात्र माधवीच्या मनात एकच विचार होता, पळायचं. इथून कसंही करून जीव वाचवून पळायचं. इथून पुढे कथेची गती आणि तणाव दोन्ही प्रचंड वाढतं. माधवी मागे फिरली आणि तिने पळायला सुरुवात केली. पण तिला जाणवलं की तिचा पदर कोणीतरी मागून ओढतंय. ती जागेवरच थबकली. तिने घाबरत घाबरत मागे पाहिलं तर ती बाई चालत नव्हती. ती हवेत तरंगत तिच्या दिशेने येत होती. आणि तिच्या बांगड्यांचा तो छनछन आवाज, तो आता गोड नाही तर अगदी कर्कश वाटू लागला होता. तिचे पाय जणू जमिनीतच रुतले होते. ती एका अदृश्य शक्तीच्या ताब्यात होती. तिला काहीच सुचत नव्हतं. आता तिची सुटका होणार तरी कशी? आणि त्याच क्षणी दूरवरून एक आवाज आला, माधवी! तिच्या सासूबाईंनी घरातून तिला जोरानं हाक मारली होती. आणि त्या एका हाकेने जणू काही जादू झाली. तो सगळा प्रभाव नाहीसा झाला. ती तंद्रीतून जागी झाली. मागे वळून न पाहता ती फक्त धावत सुटली. कसं बसं तिने घर गाठलं आणि घरात पाऊल टाकताच ती धडाकन जमिनीवर कोसळली, बेशुद्ध झाली. माधवी जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा घरात सगळे जमले होते. पण तो अनुभव तिला कायमचा एक धडा शिकवून गेला होता. पाहूया नेमकं काय झालं पुढे.
तिच्या सासूबाईंनी तिला जवळ घेतलं आणि समजावलं, अगं वेड्या, तू जिला बघितलंस ना ती जखीण होती. तिची वाईट नजर तुझ्यावर आणि तुझ्या बाळावर होती. आज मी वेळेवर हाक मारली नसती तर तिने तुला त्या विहिरीतच ओढून नेलं असतं. त्या दिवसानंतर जी माधवी या सगळ्याला अंधश्रद्धा म्हणायची तिनं पुन्हा कधीही भर दुपारी किंवा रात्रीच्या वेळी एकटं घराबाहेर पडण्याचं धाडस केलं नाही. एक अनुभव तिला आयुष्यभराचा धडा शिकवून गेला. आणि हो, ही गोष्ट इथेच संपत नाही. तिथले गावकरी आजही सांगतात की रात्रीच्या शांततेत त्या विहिरीपाशी अजूनही बांगड्यांचा छनछन आवाज ऐकू येतो. कदाचित काही कथा या फक्त कथा नसतात, तर त्या पिढ्यानपिढ्या चालत आलेले काही इशारे असतात, नाही का?